संकेत मलेकर वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं. चला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पुन्हा एकदा चालू आहे. मधुर विरुद्ध संकेत. पाहूया संकेत जास्ती गोल पुन्हा चेंडू यॉर्कर चेंडू होता. सुंदर असे क्षेत्ररक्षण बॅक ऑन द बॉलिंग. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संकेताचं. कोणतेही धाव नाही मधुरला मात्र पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव करता आली नाहीये. पाहूया पुढील चेंडूवर सामना कशा प्रकारे करतोय मधुर. या ठिकाणी टोलला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअरच्या दिशेला एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आपण जर केदारनाथ कात्रज संघाचा उल्लेख केला तर नेहमीच त्यांचं क्षेत्ररक्षण हे वरच्या लेवलचं असतं. आपण मागील खूप सामन्यामध्ये पाहतोय उत्कृष्ट झेल उत्कृष्ट धावबाद केदारनाथ कात्रज संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू पुन्हा संकेत आणि बॉलिंग मग धावत जाऊन आपल्याला क्रॉस केले. चेंडू टाकलाय तुषार. यावेळी मात्र शाईवरती आहे. तुषारच्या चेंडू बॅटवरती आले. पाहूया झेल होतोय का. चेंडू चाललाय सीमारेषेबाहेर येतोय. बाबा रामदेव पतंजली षटकार एकदम शुद्ध. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळेल तुषार याच्याकडून. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली धावपलक राजेश आपल्याला सांगते. धावसंख्या झाली 7 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा संकेत कायसा दबावाखाली. यावेळी पुन्हा आकुडपट्ट्याचा चेंडू होता. पाहूया की धावा निघतात. एक धाव पूर्ण केली. या ठिकाणी गशाळसक क्षेत्ररक्षण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु कायसं खराब क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणाच्या बदले 2 धावा पूर्ण केले त्या तुषार आणि मधुर याने. धावसंख्येत हलकीशी भर झाली. धावसंख्या पुढेच पोहोचले. धावसंख्या झाले 9 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा संकेताचं सामना करतो. तुषार आकुडपट्ट्याचा चेंडू होता. पाहूया झेल होतोय का. यावेळेस मात्र कोणताही चूक नाही. सुंदर झेल एकदा जोरदार टाळा होऊन जाते. अक्षरानुसार मी मगाशीच म्हटलं होतं आपण जर केदारनाथ कात्रज संघाचा उल्लेख केला तर त्यांची क्षेत्ररक्षण हा वरच्या लेवलचा असतो आणि त्याचाच हा उत्तम उदाहरण. सुंदर असा झेल त्या ठिकाणी धीरज याच्याकडून आणि तुषारला मात्र माघारी परतावे लागेल. सुंदर अशी फटकेबाजी केली होती तुषार यांनी परंतु तुषारला मात्र माघारी परतावे. तुषाराची जागासाठी कोण गेले. पुढील फलंदाज रुपेंद्र. चला थोडं लवकर जायचं. या षटकाच्या समीकरण पाहता पहिला चेंडू निर्धाव आला होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र मधुरने 1 धाव घेतली होती आणि तिसऱ्या चेंडूवरती तुषार याने षटकार लगावला होता परंतु पुढचे 2 चेंडू उत्तमरित्या खेळून काढले ते संकेत याने आणि धावसंख्या स्थिरवलेली 9 धावांवरती. पाहूया या षटकामध्ये दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या पोहोचते का की संकेत रुपेंद्र याला रोखण्यामध्ये यश येते का. पाहूया पुढे चेंडू संकेताचा पुन्हा हलका सरम धावून पेला क्रॉस केला. चेंडू टाकला. पुन्हा झेल होतोय का. चेंडू खाली. यावेळेस मात्र कर्णधारी येईल. कोणतीही चूक नाही. कॅचेस विन मॅचेस. बॅक टू बॅक विकेट डीजे. चला पुढील फलंदाज थोडं तयार राहायचं कारण वेळ खूप कमी आहे आणि त्या कमी वेळामध्ये आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. चला पुन्हा एकदा रुपेंद्र याची जागा गेले फलंदाजने समीर. पुढील षटक घेऊन येते. यावेळेस मात्र स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावरती धुरा घेऊन प्रफुल्ल
माजी कर्णधार केदारनाथ संघाचा प्रफुल्ल यावेळेस मात्र त्याच्या खांद्यावरती धुरा असेल ती, कारण संकेतने मात्र रोखून ठेवल्याने फक्त 9 धावा खर्च केलेत पहिल्या षटकामध्ये. प्रफुल्ल तसे त्याचप्रमाणे त्याच दर्जाची गोलंदाजी करावी लागणार आहे. समोर असणाऱ्या मधुर यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, चेंडूला कोणताही रिस्पॉन्स नाही आहे ना क्षेत्ररक्षकाकडून ना यष्टीरक्षकाकडून, आणि बोनस धावा येतात त्या मधुरच्या खात्यामध्ये. एकही बॉल खर्च न करता 5 धावा मिळाले त्या मधुरियाला आणि धावसंख्या पुढे पोहोचवले. धावसंख्या पोहोचले 14 धावा. मधुरच्या मात्र बॅटमधून आलेल्या 4 धावा. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रफुल्ल सामना करेल. मधुर पुन्हा एकदा चेंडू होता, परंतु यावेळी पंचांकडे दात मागितलेले पंच बोलतायत दोन्ही हात समांतर, याचाच अर्थ धावा मिळतायत अवांतर. अवांतर धाव्याने धावसंख्येची भर झाली. धावसंख्या पोहोचले 15 धावा. 2 गडी बाद 15. अजूनही प्रफुल्लला मात्र सूर गवसलेला नाहीये. फ्रीट असणार आहे. पाहूया पुढे चेंडू मधुर्याच्या. यावेळेस मात्र फुलटा चेंडू, यावेळी कोणतीही चूक नाही. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर, येतोय खणखणीत षटकार. डीजे यावेळेस मात्र भरपूर समाचार घेतोय. फक्त 1 चेंडू खर्च केला प्रफुल्लाने. मला वाटतंय 12 धावा खर्च केलीत एकाच चेंडूवरती. खरोखरच ज्याप्रमाणे ज्या स्टँडर्डची संकेत यांनी गोलंदाजी केली होती त्या स्टँडर्डची मात्र गोलंदाजी प्रफुल्लाच्याकडून पाहायला मिळाली नाहीये. दबावाखाली असणारा आता केदारनाथ कात्रज संघाचा हा गोलंदाज. कमबॅक मात्र करावा लागेल, कारण धावसंख्या धावते. धावसंख्या पोहोचले 21 वरती. अजून 5 चेंडू शिल्लक. जर का 5 चेंडूचा सामना हा जर मधुरने केला तर धावसंख्या 40 पर्यंत सुद्धा पोहोचू शकते, परंतु ते जर 5 चेंडू उत्तमरित्या फेकले तर धावसंख्या 30च्या आतमध्ये सुद्धा रोखू शकतात. असा हा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आपल्याला. तर सामना थोडा जलद गतीने चालू. पंचांना विनंती असेल एवढा वेळ खर्च करू नये आपण. पुढील चेंडू पुन्हा एकदा मधुर यासाठी. प्रफुल्ल पुन्हा आता बॉलिंग मार्कवरती सज्ज. कमबॅक करावा लागेल प्रफुल्लला. मात्र पुढील चेंडू हलकं सरांना धावजन अंपायरला क्रॉस केला. चेंडू टाकलाय. यावेळी पुन्हा चेंडू बॅट खाली येतोय. बॅक टू बॅक षटकार. आडव्या तिड्या बाकलीचा हिरवा हिरवा पाला. लंबा लंबा मारेगा, झुकेगा नहीं साला. डीजे खरपूस समाचार घेतोय प्रफुल्ल याचा. 2 चेंडू खर्च करून पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रफुल्ल याचा. पुन्हा चेंडू बॅट खाली येतो. यावेळेस मात्र झेल होतोय का नाही, या ठिकाणी मिस अंडरस्टँडिंग झाली क्षेत्ररक्षकाच्या आणि मिळालाय चौकार. पुन्हा एकदा येत आहे 4 धावा. धावपायक मात्र धावत आहे. धावसंख्या पोचले. राजेश शिगवण आपल्याला सांगतंय धावसंख्या झाले 31 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. आणि या ठिकाणी आताच श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ देगाव यांच्या आयोजित श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार चषक या चषकासाठी समाज बांधव कमलेश पिंट्या सुतार आणि गणेशजी पांचाळ यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना मी विनंती करतोय, मी त्यांचा सत्कार करण्यासाठी अध्यक्ष प्रवीणजी पांचाळ यांना विनंती करतोय. त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. चला बॉल द्यायचे. आयोजकांना विनंती असेल वेळ एवढा खर्च करतो नाही आपण.
विलंब खूप होत आहे मात्र सामन्याला धावसंख्या कायसे धावले 31 वरती पोहोचले परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटचा रन शेवटचा विकेट मिळत नाही तोपर्यंत कोणता संघ विजय आहे हे सांगणं अतिशय कठीण असतं आणि पाहूया पुढे 3 चेंडू कशा प्रकारे फेकतायत तो प्रफुल्ल मलेकर. चला थोडं जलदगतीने जायचं आहे बॉल घेऊन थोडं जलदगतीने जायचं आहे. यानंतरचा होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन JDCC क्रिकेट क्लब अनसपुरे विरुद्ध मराठवाडी 11 दगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल त्यांनी सन्मान टॉस कक्षामध्ये यायचं नाणेफेक कक्षामध्ये यायचं नाणेफेक करून घ्यायचं. JDCC क्रिकेट क्लब अनसपुरे विरुद्ध मराठवाडी 11 देगाव. चला काहीसे चेंडू शिल्लक दुसऱ्या फेरीत दुसरा सामना असेल हा JDCC विरुद्ध मराठवाडी देगाव. पुढे चेंडू पुन्हा प्रफुल्लचा सामना करेल यावेळेस मात्र मधुरला मात्र बॅट मधुर सुर गवसलाय आणि मधुरी आणि यावेळेस मात्र कोणतीही चूक नाही परंतु विकेट येता येता खूप उशीर झालाय परंतु पाहूया देरी से आये क्या दुरुस्त आये. मधुर बॅक टू पवेलियन DJ. थँक्यू DJ. आता आपण या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून ज्यांचं समालोचन ऐकत असे मनोभाव कलाविष्कार यांचे संचालक कुणबी युवक मंडळ 18 गाव उणरू युवा अध्यक्ष मनीषजी लोंढे त्याचप्रमाणे अजिंक्यताराव पंचकृष्ण क्रिकेट मंडळाचे संचालक प्रमुख मान्य श्री मनीषजी लोंढे यांचा या ठिकाणी मी सत्कार करण्यासाठी विश्वकर्मा समाज मंडळ देगाव अध्यक्ष प्रवीणजी पांचाळ विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय एक धाव एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल या टेबल तर धावबाद होऊ शकतो का आणि धावबाद होऊन मात्र फलंदाज माघारी परतलाय. धावबाद म्हणजे याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये आत्महत्या म्हणू शकतो आणि आत्महत्या करून परतलाय तो हा समीर. चला DJ. कदम पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. खरोखरच अवशेट विकेट येता येता झाले लेट. पाहूया लेट तर झालंय परंतु हॅलो त्याचा फायदा कितपर्यंत होता पाहूया. प्रफुल्ल शेवटचे 3 चेंडू मात्र सुंदररित्या खेळवले प्रफुल्ल यांनी. एकामध्ये क्षेत्ररक्षकाची गडबड होती दुसरे 2 चेंडू उत्तमरित्या खेळवलेत. यावेळेस मात्र पुन्हा 2 चेंडू सांगता होते पाहूया परंतु थ्रो केलेला नाही. एक सुंदर असं खेळाडू निर्धाव चेंडू सांगता झाले. धावसंख्या पोहोचले सांगते 33 धावा. सुंदर अशी गोलंदाजी शेवटच्या 3 चेंडूमध्ये पाहायला लागली कारण पहिल्या चेंडूमध्ये 31 धावा होत्या त्यानंतर फक्त 2 धावा देण्यामध्ये यश आले ते प्रफुल्ल याला. जर का पहिले 3 चेंडू सुरेख पडले असते तर धावसंख्या मला वाटतंय 22 ते 24 रनापर्यंत थांबू शकले असते परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही ना काही होत असतं. चला मी कोंडे संघाला विनंती करतो आपण एका बाजूने आतमध्ये जायचं ना क्षेत्ररक्षण लावायचं. मधुर कासारे आपणास विनंती असेल थोडं सहकार्य करायचं आहे. थोडं सहकार्य करायचं. यानंतरचा होणारा नाणेफेक करतोय आपण.
या ठिकाणी आता झालेल्या नाणेफेकमध्ये JDCC अनसपुर या संघ नाणेफेक जिंकला. त्याने आपला डिसिजन सांगितलं. क्षेत्ररक्षण स्वीकारले अनसपुर या संघाने. याची मराठवाडी 11 देगाव संघाने नोंद घ्यायची. चला एका बाजूने आतमध्ये जाऊन जायचं आहे. आपण जास्त वेळ चर्चा करू नये मैदानात, कारण जर चर्चा होत राहील तर वेळ पण खर्च होत राहील. त्यामुळे चर्चा थांबवायच्या. 34 धावांचं आव्हान आहे केदारनाथ कात्रज संघापुढे. परंतु केदारनाथ कात्रज संघाकडे सुद्धा असे फलंदाज आहे, जर का त्यांना पहिल्या चेंडूपासून जर का सूर गवसला तर हे 33 धावांचं आव्हान ते सुद्धा 2 चेंडू राखून सुद्धा पार करू शकतात. म्हणून मगाशी म्हटलंय धावसंख्या किती असू दे, चेंडू किती असू दे, जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव किंवा आपण शेवटचा विकेट घेत नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होतं हे सांगणं खूप कठीण असतं. चला एवढा वेळ खर्च करतो नाही, पंचांनी याची नोंद दखल घ्यायची. जास्त वेळ खर्च करतो देणार नाहीये, कारण सामने खूप बाकी आहेत अजून. आपण दुसऱ्या फेरीतला पहिला सामना खेळवतोय, खूप विलंब होत आहे आपल्याला, त्यामुळे सहकार्य करायचं आहे. चला 12 चेंडू 33 धावा. 12 चेंडू मधले मत जर 4 चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर आले तर सामना हा एका बाजूने जिंकू शकतो. कारण परंतु संकेतने मात्र पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. बाकी उर्वरित 24 धावा या प्रफुल्ल यांच्या गोलंदाजीमध्ये आल्या होत्या. परंतु पाहूया आता स्ट्राईकवरती गेलाय तो प्रफुल्ल. आपण दिलेल्या धावा मात्र वसूल करावं लागतील प्रफुल्ल आणि प्रशांत याला. जर्सी नंबर 08 जर्सी नंबर 9 दोघे भाऊ. पाहूया संघाला जिंकून देऊ असा त्यांचा मानस असणार आहे. चला क्षेत्ररक्षण थोडं लवकर लावायचं आहे. पहिले षटक घेऊन कोण येते पाहूया कोंडे संघाकडून. रोशन पहिले षटक घेऊन येते कोंडे संघाकडून आणि सलामीची जोडी मात्र प्रफुल्ल आणि प्रशांत. दोघांना मात्र फटकेबाजी करावी लागणार आहे खूप. चला थोडं सामना जलद गतीने चालवायचं. पंच पंकजी सावरकर. चला थोडं लवकर करायचंय. रोशन चला 12 चेंडू 34 धावा. चला विलंब होत्या सामन्याला, पंचांनी दखल घ्यायचे. सामना तुला गतीने चालवायचे. फक्त 2 षटकांचा सामना आहे तर एवढा वेळ खर्च करता येणार नाही आपल्याला. 12 चेंडू 34 धावा. पहिलं चेंडू रोशन याचा सामना करेल प्रशांत. डावकुरा फलंदाज प्रशांत. पुढे चेंडू हलका सरणार धावा जाऊन आपल्याला क्रॉस केले. चेंडू टाकलाय प्रशांत याला. बॅटची कडा घेतली होती, झेल सुटलाय, जीवनदान भेटलाय तो प्रशांत याला. पाहूया जीवनदानचा फायदा कितपत घेतोय प्रशांत. पहिला मोठा झटका असू शकला असता केदारनाथ कात्रज संघाला, परंतु जैसे थे. स्ट्राईक वरती आलाय मात्र प्रफुल्लला मात्र उत्कृष्ट रशाची फलंदाजी करावी लागणार आहे. जर्सी नंबर 08. समीकरण बदललंय पुन्हा एकदा. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करेल प्रफुल्ल. यावेळेस मात्र प्रफुल्ल खेळण्यास सज्ज आहे. रोशन याला पाहूया. प्रफुल्ल आणि रोशन मधली ही लढत. हलका सरनाम धावा जाऊन आपल्याला क्रॉस केलं. चेंडू टाकलाय प्रफुल्ल. बेंडू चढवलाय. पाहूया आडव्या बॅटने ट्रॅव्हल होते. पाहूया व चौकार निघतोय काय. एक धाव पूर्ण केली त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी ही धाव त्या ठिकाणी पूर्ण. सुंदर थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावपलक धावतं ठेवले. धावसंख्या झाले 3 धावा. पहिलं षटक प्रगतीवरती सुंदरशी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुषारकडून पाहायला मिळालं.
फक्त 2 धावा देण्यात यश आले ते तुषाराला. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत सज्ज सामना करेल प्रफुल्लला मोठे फटके मात्र खेळावे लागणार आहेत कारण आव्हान कडवं आहे. 34 धावांचं आव्हान म्हटलं तर 12 चेंडूचा सामना आपल्याला करायचा असतो आणि 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा या आपण चौकार आणि षटकारच्या मधून पाहत असतो. पुढे चेंडू पुन्हा प्रफुल्लाचा पुन्हा सुंदर असा टोळा चेंडू पाव्या गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून पाव्या 2 धावा निघतात का दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंकडून. दोन्ही भाऊ आहेत दोघांना एकमेकांचा सुंदर असा अनुभव आहे. एकमेकांसोबत खूप वर्ष खेळत आलेत ते लोक आणि जर का आपल्याला आयुष्यात काय मोठं करायचं असेल तर आपल्या भावाची साथ ही खूप मोलाची असते आणि ती साथ या ठिकाणी या मैदानात आहे पाहायला मिळते प्रफुल्ल आणि प्रशांत याची. असं नाहीये की आपण जर चौकार आणि षटकार मारला तर सामना जिंकू शकतो. एकोरी दुहेरी धावाने सांगू आपला सामना जिंकता येतो. सुंदर टोला चेंडू पाहूया या ठिकाणी षटकार होतोय की झेल होतोय. 2 खेळाडू त्या ठिकाणी आलेत. मिसअंडरस्टँडिंग झाले. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर खणखणी चौकार. हे तर असं झालं की मिठाईच्या दुकानात गेलो होतो जिलेबी सोबत काजू कतरी फ्री होती परंतु दोन्ही घेता आले नाहीये. डीजे कक्षामधून आवाज आला होता थोडीशी ताकद लावायची. ताकद थोडीशी नाही मित्रांनो तर पूर्ण ताकद लावावं लागेल कारण का सामना जिंकायचा आहे. आकुरपटाचा चेंडू होता फाईन लेला ट्रॅव्हल होतं या ठिकाणी खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जोरदार टाळ्या एकदा खेळाडूसाठी खेळाडू व्यक्ती ज्यांच्यामध्ये असेल ते या खेळाडूसाठी टाळ्या वाजत होतील. जवळजवळ 3 धावा वाचवल्या त्या खेळाडूने. सुंदर क्षेत्ररक्षण आपण दोन्ही संघांकडून क्षेत्ररक्षण तगडं पाहतोय परंतु कॅचेस विनिंग मॅचेस म्हटलं तर प्रफुल्लला मात्र जीवदान भेटलं होतं आणि त्या जीवदानचा फायदा घेऊन धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10 धावा. संकेतने मात्र 9 धावा खर्च केला तर पहिल्या चेंडूमध्ये कात्रज संघाकडून यावेळी रोशनने मात्र 10 धावा खर्च केला. अजून शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पाहूया धावसंख्या कुठपर्यंत घेऊन जाते. यावेळी प्रशांतला मात्र मोठा फटका खेळावा लागेल. प्रयत्न केला होता प्रयत्नात अपयश आलंय. 1 धावा घेण्यात यश आलंय. 11 वरती थांबवलंय. समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. अजूनही सामना बरोबरीत. जर का एक मोठा फटका आला असता या सामन्यामध्ये तर सामना बरोबरीत असता. अजूनही सांगू शकत नाहीये कारण चला पुढील चेंडू पुन्हा एकदा 6 चेंडू 23 धावा. पुढील षटक घेऊन येत आहे गोलंदाज आहे कोंडे संघाकडून. प्रशांत पाते यांच्याकडून ज्याने मगाशी फिल्डिंग एफर्ट केला होता शुभम पाते याला कॅश प्राइस आलं 101 रुपयाचं त्याने नंतर घेऊन जायचं. यावेळेस मात्र डब्बा में डब्बे डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख डीजे. करत असताना सामना जिंकून दिला होता. आता मात्र समीकरण राहिले 5 चेंडू 17 धावा. गेम ऑन. पुन्हा एकदा प्रशांत स्ट्राईक वरती. पुढील चेंडू रुपेंद्र याचा पुन्हा आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. ट्रॅव्हल होतोय मिडऑफच्या दिशेला पाव्यात चौकार निघतोय काय आणि चेंडू चाललाय मैदानाला गुदगुदल्या करत. चौकार 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 डीजे. जर का रक्त लागलं तर वाघ हा शिकार खूप भयंकर करतो. त्याचप्रमाणे प्रशांतच्या बॅटला मात्र सूर गवसलाय. जर का त्याच्या बॅटला सूर गवसला तर सगळ्यात खतरनाक फलंदाज हा
प्रशांत असतो. पाहूया पहिल्या षटकामध्ये मात्र शांत होता, पुन्हा बॅटची कडा घेतली होती. पाहूया पंचांचा इशारा पाहावा लागेल. निर्धाव चेंडू सांगता येते. समीकरण पुन्हा बदलतंय. 3 चेंडू आणि 13 धावा. एक मोठा फटका. सामना केदारनाथ संघाकडे. एक निर्धाव चेंडू. सामना कोंडे संघाकडे. प्रशांत पाहूया हा निर्णायक चेंडू. कोंडे की कात्रन, प्रशांत की रुपेंद्र. 3 चेंडू 13 धावा. सामना बरोबरी सुटल्यास नाणेफेक जिंकलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल. पाहूया हा चेंडू निर्णायक चेंडू. चेंडू बॅट वरती आलाय. पाहूया झेल होतोय का. यावेळेस मात्र कोणतीही चूक न केली जर का झेल पकडण्यामध्ये कोणताही कॅचेस विन मॅचेस. 2 चेंडू 12 धावा 13 धावा. सतीश मागील सामन्यामध्ये मागील चषकामध्ये 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकावणारा हा फलंदाज जर्सी नंबर 48. यावेळेस मात्र 2 षटकारांची गरज आहे. सुंदर प्रयत्न होता प्रशांत याचा. जवळजवळ मॅच आपल्या सामन्या संघाकडे खेचून आणली होती. 2 चेंडू आणि 13 धावा. चला पाहूया 2 चेंडू 13 धावा. सतीश अंडर प्रेशर खेळी. पाहूया नाव ज्यांचंच होतं जे दबावामध्ये आपलं नाव वरती करून ठेवतात. पाहूया दबाव मात्र सतीश वरती असेल नक्कीच, कारण 2 चेंडू म्हटलं तर का एक चेंडू हा सोन्याच्या मोहरेसारखा असतो. कारण का एक जर का चेंडू निर्धाव. चला थोडं जलद गतीने चालायचं मित्रांनो, कारण सामना खूप विलंब होतोय. 2 षटकांचा मात्र फक्त सामना आहे. आपण एवढा वेळ खर्च करतो येणार नाहीये. 2 चेंडू 13 धावा. नाणेफेकीसाठी 12 धावा. पाहूया कात्रन की कोंडे. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये विसावलाय. यावेळेस मात्र सामना म्हणावा लागेल 99.1. जर का या ठिकाणी कोणत्याही खेळाडूने किंवा गोलंदाजाने कोणतीही चूक केली नाही तर सामना कोंडे संघाला जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये. एक चेंडू 13 धावा. यावेळेस मात्र त्रिफळाचित होऊन परतलाय. केदारनाथ कात्रन संघाला मात्र निराशा पत्करावी लागेल, परंतु सुंदर खेळी केली शेवटच्या चेंडूपर्यंत. या ठिकाणी मगाशी जो फिल्डिंग एफर्ट केला होता शुभम पाते यांनी, याला कॅश प्राइस म्हणून आलंय. प्रशांत पाते यांनी 101 रुपयाचं कॅश प्राइस आहे ते शुभम पाते यांनी घेऊन जायचंय. चला थोडं लवकर जायचंय. मी जेडीसीसी अनसपूर या संघाला विनंती करतो त्यांनी एका बाजूने आतमध्ये जाऊन आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि त्याचप्रमाणे मी केदारनाथ कात्रन संघाच्या संघनायकाला विनंती करतो त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आताच झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून ज्याचं नाव घोषित करण्यात असा कोंडे संघाचा मधुर कासारे यांनी येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा. मी आयोजकांना विनंती करतोय. सूरज कोंडे संघाकडून सूरज आहे त्याला विनंती. शुभमनी सुद्धा यायचं ना आपला कॅश प्राइस घेऊन जायचंय. प्रशांत पाते याच्याकडून जर नको पाहिजे असेल